नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण बघू शकता, आपल्याला काही दिवसांपूर्वी जे चक्रीवादळ तयार झालेलं होतं, तर त्या चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्रात काय परिणाम होणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रांनो, चला आपण बघू शकता की आपण जे बंगालच्या उपमहासागरात चक्रीवादळ तयार झाले होते, त्याचा आता आपल्या भारत देशाच्या सीमेलगतील जे अरबी समुद्र आहे आणि बंगालचा उपमहासागर आहे, ह्या दोन्ही उपमहासागरामध्ये आपल्याला चक्रीवादळ पाहायला मिळत आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला पुढील काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्याचा महाराष्ट्र राज्यासाठी काय परिणाम होऊ शकतो आणि महाराष्ट्र राज्यात नुकसान होऊ शकतं का शेतकरी बांधवांचं. तर गेले काही दिवस जो पावसानं धुमाकूळ घातला होता, त्याचा शेतकरी बांधवांना खूप मोठा फटका बसलेला असून अद्यापही तो शेतकरी बांधवांनी कसाबसा व्यवस्थित करत आपल्या शेतीचं खूप नुकसान झालेलं असून आता नवीन हे संकट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या संकटाचा शेतकरी बांधव कसा सामना करतील असा शेतकरी बांधवांना विचार पडला असेल, तर त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे चक्रीवादळ कोणत्या दिशेने कसे जाणार आहे, तर त्याचा आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत की बंगालच्या उपमहासागरात जे चक्रीवादळाचं क्षेत्र निर्माण झालं होतं, ते आता भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम ह्या सागरी तटापासून आज जाताना पाहायला मिळत आहे. तर त्याचा परिणाम महाराष्ट्रातील नागपूर लगतील जे काही भाग असेल तर त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण बघू शकता की नागपूर लगतील गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये काही प्रमाणात ढगांची दाटी झालेली असून त्या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. तर त्याचा परिणाम पुढील काही तासांमध्ये किंवा पुढील काही दिवसांमध्ये आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवणार आहोत. तर आपण अरबी समुद्राकडील जे चक्रीवादळ चालू आहे, तर त्या चक्रीवादळाचा जे काही परिणाम आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्याचाही महाराष्ट्रातील नाशिक, मुंबई या भागामध्ये आपण बघू शकता की नाशिक, मुंबई, कोल्हापूर या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे की सातारा, रत्नागिरी, पुणे या भागातील काही शहरांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर आपण बघू शकता की अकलूज ह्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. पंढरपूर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस हा पडू शकतो. तर मित्रांनो, औरंगाबादचा काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की त्या ठिकाणी सुद्धा काही प्रमाणात मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा नाशिक लगतील भागांमध्ये पाऊस पडू शकतो. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि ज्या काही चक्रीवादळाच्या इन्फॉर्मेशन असतील तर आम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सध्या हे दोन्ही चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सध्या येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर जे अरबी समुद्रातील चक्रीवादळ आहे, तर त्याचा पुढील काही दिवसांमध्ये त्याची दिशा काय आहे ते आपण पाहणार आहोत आणि बंगालच्या उपमहासागरातील जे चक्रीवादळ आपल्या महाराष्ट्रालगत येऊन धडकलेलं आहे, तर त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रातील पुढील काही दिवसांमध्ये होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तर त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी सतर्क राहणं गरजेचं आहे, जेणेकरून पूर परिस्थिती निर्माण होऊ नये अशा भागामध्ये जाणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की महाराष्ट्रालगतील जे काही प्रमुख शहरं आहेत, तर त्या शहरांमध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला असून तेथील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. तर आपण बघू शकता की मित्रांनो, रायपूरचा काही भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा मुसळधार त्या अतिमुसळधार पाऊस हा तिथे चालू असून कोरोबा शहराचा काही भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की मुसळधार ते अतिमुसळधार पूर परिस्थिती निर्माण होण्यासारखा पाऊस हा चालू आहे मित्रांनो. तर आपण बघू शकता की जगदलपूरचा काही भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा तिथे चालू आहे आणि तेथील पूर परिस्थिती होऊ शकते अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो. तर बालानगीरचा काही भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की चक्रीवादळाची तीव्रता आहे वाढलेली असून जो संबलपूरचा काही भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की त्या भागामध्ये सुद्धा
पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा स्वरूपाचा जो सर्कल तयार झालेला आहे, तर त्या ठिकाणी आपण बघू शकता की नौपाडाचा काही भाग आहे, तुमगावचा काही भाग आहे. या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होतो आणि जो रेड एरिया दिलेला आहे, रेड अलर्ट दिलेला आहे त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपण बघू शकता की जो सारायपालीचा भाग आहे त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा स्वरूपाचा पाऊस हा त्या ठिकाणी होणार आहे आणि आसपासच्याही शहरांमध्ये तशा स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो मित्रांनो. तर त्या ठिकाणीही या सतर्कतेचा हवामान विभागाने इशारा दिलेला आहे. तर पुढील जी वाटचाल आहे तर रायपूर आणि खानकर ह्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातही पावसाचा जोर हा पुढील काही दिवसांमध्ये वाढणार असून आपल्या शेतकरी बांधवांसाठी हे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि त्यासाठी आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती आहे. आपल्या शेतकरी बांधवांचं चॅनल आहे आणि आपण बघू शकताय की अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपमहासागरातील ही जो 2 चक्रीवादळ आहेत, तर हे 2 चक्रीवादळ आपल्या महाराष्ट्राच्या दोन्ही साईडला घोंघावत आहे आणि त्याचा पुढील काही दिवसांमध्ये परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत माहिती व्हिडिओच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचू शकतो आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.